शेतकरी मित्रांनो नमस्कार. आतापर्यंत या प्लॉटला आपण खालनं खूप चांगल्या पद्धतीचं न्यूट्रिशन आणि ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते ते योग्य प्रमाणात दिलेलं आहे आणि प्लॉटही तसा अत्यंत सुंदर बनलेला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, वातावरणातील बदल जसं की दिवसाचं वाढलेलं टेम्परेचर, रात्रीचं कमी, यामधील जी फार मोठी विषमता असते किंवा आता तुम्ही बघू शका की वातावरणामध्ये एक धुक्याची चादर पसरलेली आहे. ह्या वातावरणातील बदलांमुळे आपल्या पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणं हे साहजिक आहे. त्या वातावरणाचा परिणाम या प्लॉटवरही आपल्याला झालेला दिसून येतोय. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की ह्या प्लॉटमध्ये शेंडा करपायला लागलाय. आता हा शेंडा जर तुम्ही बघाल की याच्यामध्ये बघा पिवळेपणा यायला लागलाय आणि तो सुकायला लागलाय. तर हा शेंड्याचा जो करपा आहे याचं नियोजन आपल्याला करणं इथं अत्यंत क्रमप्राप्त आहे. अशा प्रकारचा करपा आटोक्यात आणण्यासाठी आपण ताकद किंवा केविएट किंवा प्लेन हेक्झाकोनाझोल या बुरशीनाशकांचा आपण इथं खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो आणि त्याचा रिझल्टही आपल्याला इथे दिसून येणार आहे. आता बुरशीनाशक घेताना जर आपल्या गाभ्यामध्ये माव्याचं किंवा थ्रिप्सचं प्रमाण असेल तर त्याच्यामध्ये आपण कीटकनाशक सुद्धा घेणं गरजेचं आहे. कीटकनाशकामध्ये आपण प्रोफेनोसायफर घेऊ शकतो, क्लोरोसायफर घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये टाटाचं सोनिक फ्लो सारखं एक प्रॉडक्ट आहे, फिफ्रोनिलचा जो घटक आहे ते घेऊ शकतो, डेसिस 100 घेऊ शकतो. ह्या प्रकारची औषधं आपल्याला यात घेणं गरजेचं आहे. आता हे झालं बुरशीनाशक आणि कीटकनाशक. याबरोबर आपल्याला आज हा 40 दिवसांचा कांदा आहे. यामध्ये जर NPK ची ग्रेड घ्यायचा विचार असेल तर त्याच्यामध्ये आपण 13-40-13 घेऊ शकतो, 11-44-11 ही ग्रेड घेऊ शकतो. त्याचबरोबर सीविड एक्स्ट्रॅक्ट मध्ये सिनर्जी नावाचा प्रॉडक्ट आहे किंवा अमिनो ऍसिड मध्ये प्रोटीनेक्स नावाचा प्रॉडक्ट आहे. हा प्रॉडक्ट आपण यामध्ये मिक्स करून ह्या फवारणीमध्ये वापरू शकतो, जेणेकरून आपल्या कांद्याला सगळे न्यूट्रियंट्स किंवा घटक योग्य प्रमाणात मिळणार आहे आणि लवकरात लवकर हा करपा थांबून पीक वाढणार आहे. त्याचा मान फुगवणीमध्ये किंवा त्याची रोगराई जाण्यामध्ये आपल्याला मदत मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही जी फवारणी सांगितली ही या काळातील कोणत्याही कांद्यावर चालणार आहे. जसं की वाफ्यात लावलेला कांदा, सरीवर लावलेला कांदा, मल्चिंगचा कांदा किंवा बिना मल्चिंगचा कांदा, या सर्व प्रकारच्या कांद्यावर ही फवारणी चालणार आहे. त्याच्यामुळे आपण ती अवश्य करा आणि पुढच्या नियोजनासाठी आम्हाला नक्की फॉलो करा. धन्यवाद.